IPL-ने क्रिकेटला काय दिलंय आणि काय हिरावून घेतलंय? सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे यांची कार्यपद्धती, यांची प्रॅक्टिसची पद्धती तुम्हाला कधी बघायला मिळायची? भारतामध्ये 25-27 ठिकाणी इंटरनॅशनल लेवलची क्रिकेट स्टेडियम झाली. कुठल्या पैशात? आता भारतीय टेस्ट त्याचं भविष्य काय वाटतं तुम्हाला? कारण सिनियर खेळाडू तसे राहिलेच नाही ना आता टेस्ट क्रिकेटला. विराट कोहलीला इंडियन टीममध्ये आल्यानंतर सांगण्यात आलेलं होतं की बाबा रे, ते सचिन तेंडुलकर फार वेगळं प्रकरण आहे, त्याला मान द्यायला लागतो. आणि प्रत्येक नवीन खेळाडू टीममध्ये आला की जाऊन पहिल्यांदा त्याला पाया पडतो, आणि ते केलं नाही तर तो भयानक चिडतो. गंभीरचं नाव आलंय, गौतम गंभीर. त्याच्या ओव्हरऑल परफॉर्मन्स बद्दल आताची इंग्लंड सिरीज आपण सगळ्यांनी बघितली आहे. काय वाटतं कोच म्हणून गंभीर? क्रिकेट कॅप्टन होते आपले सगळे, सौरव गांगुली, MS धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, या सगळ्यांच्या कॅप्टन्सीकडे तुम्ही कसं वेगळं पाहता? 50% हेही लक्षात घेतलं पाहिजे त्याच्या यशामध्ये की तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण, कुंबळे हे त्याच्या टीममध्ये होते की असे विद्यार्थी की ज्यांना तू काय अभ्यास कर सांगायची गरज नाही आहे. 2003ची इंडिया वर्सेस पाकिस्तान वर्ल्ड कपची मॅच ती नाही विसरू शकत, कारण वातावरण जबरदस्त होतं, दोन्ही टीम जबरदस्त होत्या. पाकिस्तानची तगडी टीम होती. गोट हा शब्द आपण जेव्हा वापरतो, आता त्याच्यात सचिन की विराट? बुद्धिमान कर्णधार कोण, गांगुली की धोनी? की सचिन तेंडुलकर 15 वर्षांचा की वैभव सूर्यवंशी 15 वर्षांचा? तुम्हाला जर अशी संधी दिली कोणी की क्रिकेटमध्ये काहीतरी बदल करायचा आहे, तर तो बदल कुठला असेल? भारतरत्न मिळून सचिन जर का नॉर्मल आहे तर सुनंदलेले कोण आहे?